भारतात कृषी क्षेत्रात सुरू असलेल्या एका प्रयोगाची दखल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख सत्या नाडेला यांनी घेतलेली आहे. AI इन ॲग्रिकल्चर म्हणजेच शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असा हा प्रयोग आहे आणि हा प्रयोग बारामतीमध्ये सुरू आहेत. मायक्रोसॉफ्ट जागतिक स्तरावरचं ऑक्सफर्ड विद्यापीठ, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट हे मिळून हा प्रयोग राबवत आहेत आणि ह्या प्रयोगाचे प्रणेते आहेत प्रतापराव पवार सर आता आपल्या बरोबर आहेत. सर, सत्या नाडेलांनी आज दखल घेतलेली आहे AI इन ॲग्रिकल्चर, जो बारामतीमध्ये सुरू आहे. भारतातलाच नाही तर जगातला हा पहिला प्रयोग आहे. सत्या नाडेलांनी जी दखल घेतली त्याकडे आपण कसं पाहता? नाही, माझ्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही खूप चांगलं केलं असेल. प्रश्न असा आहे की याचं रेकग्निशन कोण देतं आहे. आणि जेव्हा मायक्रोसॉफ्टचा टॉपचा माणूस हा बारामतीत माणसं पाठवून ती फिल्म घ्यायला लावतो आणि स्वतः पाहतो आणि मग तो त्याची खात्री पडते की बाबा हे फारच उत्कृष्ट काम झालेलं आहे, आणि ते म्हणतात की माझ्या भाषणात ही क्लिप घाला. हे आपली एकच क्लिप फक्त त्यांच्या पाऊण तासाच्या भाषणामध्ये आहे. माझ्या दृष्टीने हे देशाच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या दृष्टीने, बारामतीच्या दृष्टीने आणि आमचे जे काही सहयोगी आहेत, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल, बिल गेट्स फाउंडेशन, इन्क्लुडिंग मायक्रोसॉफ्ट सुद्धा, यांच्या दृष्टीने हा एक मोठा आनंदाचा दिवस आहे किंवा विजयाचा दिवस असं मी मानेन. त्याच्यामुळं साहजिकच यातनं ज्या लोकांनी अवरात्र काम केलेलं आहे, याच्यामध्ये अनेक लोक इन्व्हॉल्व होतील, त्यांचा उत्साह याच्यातनं द्विगुणित होणार आहे आणि पुढच्या कामाला यातनं प्रेरणा मिळणार आहे. सर, हा प्रयोग आता यशस्वी होताना दिसतोय. वर्षाहून अधिक काळ झाला तुम्ही त्यात प्रत्यक्ष लक्ष देऊन तो राबवतायत. भारतात हरित क्रांती झाली, नंतर श्वेत क्रांती झाली, मध्ये नील क्रांती झाली, आता ही AI क्रांती असेल शेतीमधली. होय, म्हणजे मी एका वाक्यात सतत सांगतोय शेतकऱ्यांना की लोकांना की शेतकरी तोच आहे, जमीन तीच आहे, हवामान तेच आहे. फरक काय झाला? ऊस तोच आहे. फरक काय झाला की मी त्याच्यामध्ये नॉलेज इनपुट दिले, म्हणजे ज्ञानाची भर घातलेली आहे. त्यामुळं जसं आपण मशीन शॉपमध्ये CNC म्हणून एक प्रकार असतो, पूर्वी लेथ असायचा, तर स्किल ऑपरेटर लागायचा. आता जे हे CNC मशीन आहे ते सर्व गोष्टींची काळजी घेतं. माझं हे एक प्रकारचं CNC मशीन आहे की ज्याच्यामुळं स्किलफुल शेतकरी नसलं तर चालेल. आज ज्या इंटरव्ह्यू ज्या लोकांनी एका म्हणजे एक स्त्री शेतकरी आणि पुरुष शेतकरीचं घेतलेलं आहे, तो माणूस 65 वर्षाचा आहे, 7वी शिकलेला आहे आणि 1 एकरवाला आहे. आणि तो जो सांगतो की मला ह्या गोष्टीचा फायदा आहे, मला अशा रोज सूचना येतात, तसं मी इम्प्लिमेंट करतो आणि त्याचं मला दृश्य स्पष्ट दिसतं आहे. या मायक्रोसॉफ्टच्या टीमने हे पाहिलं की तुम्ही खूप केलं आहे, पण ज्याच्याकरता केले त्याला कळले का? ज्याच्याचं केले त्याला ते उपयुक्त ठरले का? त्याची खात्री पटली आहे का? ती त्यांनी जेव्हा खात्री करून घेतली की अरे बापरे, हे खरंच सामान्य शेतकऱ्यांना पोहोचलेलं आहे, गरीबातला गरीब शेतकरी 1 एकरवाल्याकडून पोहोचलेला आहे, तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही हे झालं. आणि तसं ते त्यामध्ये भागीदार होते. म्हणजे जसं मी म्हटलं की याच्यामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक डॉक्टर जावकर यांच्या माझ्या चर्चेतनं हे सुरुवात झाली ती 3.5 वर्षापूर्वी. पण हे मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स आल्यामुळं त्याची पूर्तता लवकर आणि अतिशय शास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वांगीण पद्धतीने झाली. त्याच्याशिवाय आम्ही आमच्या पद्धतीने काही वेगळे प्रयत्न केले, जसं हवामान आहे, अमुक आहे, जे यांच्यामध्ये नाही आहे. त्यामुळं जे गोष्टी शेतकऱ्याला पूरक किंवा मारक ठरतात, त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्याचं उत्तर आणि त्याची किंमत कशी कमी होईल ह्या आणि त्याचं उत्पन्न कसं वाढेल, ह्या प्रत्येक बाबतीचा विचार करून आपण हे उभं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे यश मिळालेलं आहे. सर, तुम्ही राबवतो असलेला हा प्रयोग गेम चेंजर ठरेल, माइलस्टोन असेल, आणि तुम्ही सुरुवातीला तो ऊस घेतलाय, मग इतर पिकं कधी असतील? हा 100% गेम चेंजर झालेला आहे. कारण ऊस का घेतला तर महाराष्ट्रामध्ये ऊस हे एक सर्वात महत्त्वाचं पीक आहे. आज शेतकरी ऊस लावतो आणि त्याला माहिती की काहीतरी भाव मिळेल, शाश्वती पीक, आणि तुम्ही लावल्यानंतर साखर कारखाना घेऊन जातो, साखर तुम्हाला पेमेंट करतो. इतर बाबतीत ते घडत नाही. आणि हे महत्त्वाचं पीक असल्यामुळं आम्ही पहिल्यांदा ऊस घेतलेला आहे. ऊसाच्या बाबतीत लोकांची खात्री पडल्यानंतर इतर पिकांबद्दल ते इमिजिएटली ताबडतोब याला प्रतिसाद देतील, सहकार्य देतील. यामध्ये त्यांना समजावून सांगायची पाळी येणार नाही, कन्व्हिन्स करू दे. तर त्या दृष्टीने ऊस हा पहिल्यांदा घेतला आहे. त्याच्यानंतर आपण सगळी पिकं घेणार आहोत.
म्हणजे फळबागायचं असेल, भाजीपाला असेल, फुलं असेल, या प्रत्येक गोष्टी आपण अभ्यास करणार आहोत. आणि तो केळीवाला असो, नंतर पेरूवाला असो, तर द्राक्षवाला असो, तर भाजीपाला असो, या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये कमीत कमी पेस्ट कंट्रोल, कमीत कमी पाण्याचा आणि खतांचा वापर आणि जास्तीत जास्त उत्पादन, हे ध्येय असेल. आणि पुन्हा मी पहिल्यापासून जसं सांगतोय की सामान्य शेतकऱ्याला हे परवडेल. माझ्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे की याला फक्त उच्च शिक्षित शेतकरी पाहिजे, याला भरपूर जमीन असलेले शेतकरी पाहिजे, त्याच्याकडे पैसे पाहिजेत, ही परिस्थिती तिथं नाही आहे. आणि हे सुद्धा या संशोधनाचं मोठं यश आहे असं मी म्हणतो. म्हणून हा जरा आपण गेम चेंजर म्हणतो की आज रुपये आणि जर सांगायचं म्हटलं तर अगदी आम्ही जरी 80% 100% उत्पादन वाढवलं असेल तर आम्ही 40% धरतोय. 40% उत्पादन वाढण्यामुळे महाराष्ट्रामध्ये 15,000 कोटी शेतकऱ्यांना जादा मिळतील. आपली रिकव्हरी जी असते ज्याच्यातून साखर तयार होते ती आपली 10% आसपास आहे, 10-10.5%. आम्ही 16% मिळवलेली आहे. मी 12% धरतो. 2% हे वाढली, रिकव्हरी वाढली तर 2,000 कोटी होतात, जे साखर कारखान्यांना मिळतील. असे अनेक फायदे. आणि महत्त्वाचे म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो, कारण अनावश्यक खत टाकले जात नाहीत, अनावश्यक पाणी दिलं जात नाही. आणि त्यामुळं आपण जिथं कार्बन म्हणतो याच्यामधला तो वाढतो. म्हणजे पहिल्यापेक्षा जमिनीचा पोत सुधारतो. हे कुठल्याच बाबतीमध्ये होत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये जसं आम्ही आपलं बारामतीत आम्ही म्हणू किंवा गावातल्या कोणतं बहुदुनी नाकूड शिंगे, तशी ही गाय आम्ही तयार केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये 100% आपण यशस्वी होतो असं मी म्हणू शकतो. सर, यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे शेतकरी. शेतकऱ्यांचा सहभाग यात कसा जास्त वाढायला हवा आणि सरकारचा किंवा शासनाचा देखील यात कसा सहभाग वाढायला हवा? याच्याकरता आपण काय केलं, 1,000 शेतकरी निवडून त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांना सगळं समजावून सांगितलं. त्यांच्या दारात आपण ही सगळी वेधशाळा उभी करतो आहोत. मी दिलं गमतीदार, त्याच्यामध्ये सेन्सर्स आहेत, कम्युनिकेटर आहेत, सगळं आहे. हे त्याला समजावून सांगून त्याला पटलेलं कळलेलं हे आपण खात्री करून घेतली. आणि असे 10,000 शेतकऱ्यांचं आपण पाईपलाईनमध्ये ठेवलेलं आहे की ज्यांना आपण हे ट्रेनिंग देऊ. आणि मग शुगर फॅक्टरीज आपण घेतलेल्या आहेत की त्यांचा ॲग्रिकल्चर शेतकरी हे ऑफिसर हाच तो कंट्रोलही करेल आणि दाखवेल लोकांना, नंतर शुगर फॅक्टरीज वापरायला लागतील. त्यामुळं ह्याचा प्रचार शेतकरी शिकतो. शेतकरी हुशार आहे, त्याला शिकायला वेळ लागत नाही. आमची जी उदाहरणं आहेत, तो 7वी झालेला किंवा इंग्लिश न येणारा माणूस आहे. त्यामुळं कुठलाही शेतकरी, जसं तुम्ही मोबाईल वापरता, तर मोबाईलमध्ये काय कळत नाही, पण तुम्हाला फोन करायचं कळतं, मेसेज पाठवायचं कळतं, व्हॉट्सअप करायचं कळतं, तसं हे सोपं आहे. त्यामुळं सरकारने लक्ष घातलं आणि जर गावागावात आम्हाला एक वेधशाळा करून दिली तर शेकडो शेतकऱ्यांना लवकर फायदा होईल. आता आपले शेती मंत्री बारामतीला उद्घाटन करता येतात 15 तारखेला. त्यांना अजित पवार पण, त्यांना पण आम्ही बोललो, कारण ते फायनान्शियल मुख्य आहेत. तर सरकारने या कारणाकरता पैसे खर्च केले तर आणि आमची मदत घेतली तर याचा प्रचार सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक खेड्यामध्ये लवकर होईल आणि त्याचा फायदा सरकारला, शेतकऱ्यांना, सगळ्यांना मिळू शकेल. हे अतिशय दृश्य आणि निश्चित होणारं गोष्ट आहे. प्रिसिजन फार्मिंग, ज्याला काटेकोर शेती म्हणता येईल, त्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल असेल शेतकऱ्यांना. अतिशय प्रिसिजन फार्मिंगच आहे हे. काटेकोरपणे तुम्ही जे म्हणता आहात त्याच्यामध्ये वाया काय जात नाही ना, आणि वेळच्या वेळी जातं. आता आणखी एक उदाहरण मी सांगेन की आमच्या या शास्त्रामध्ये आम्ही जे काही अनेक इतर गोष्टी केल्या आहेत तर ते आम्हाला एकदा ध्यानात आलं की आमच्याच्या शेतामध्ये पोटॅश कमी पडतं आहे, त्यामुळे पीक मार खाईल. तर त्याला सांगितलं की खत नको टाकू, तू फक्त पोटॅश टाक, त्याचं पीक जोरात आलं. किंवा काही धोके त्यांना सांगितले की हे अशी अशी काळजी घेण्यात असं असं होईल, पीक वाचलं त्याचं. तर हे जे फायदे आहेत या प्रत्येक गोष्टी ज्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतावरती उत्पादनावर परिणाम होतो किंवा खर्चावरती परिणाम होतो, ती प्रत्येक बाब त्याला मार्गदर्शन मिळणार आहे, त्याला वॉर्निंग मिळणार आहे. आणि त्यांनी फक्त ते सांगितलं ऐकायचं आहे. आता शेतकरी त्याला फायदा आहे त्याचा म्हणून तो ऐकतो. हे आता आपण 150 शेतकरी केले तर सगळे ऐकतात. त्यामुळं आणि मी नेहमी एक उदाहरण देतो की आपल्या ॲग्रोन वर्तमानपत्रामध्ये रोज यशस्वी गाथा आपण लिहून छापतो. त्या लोकांना शेकडो 1000 फोन जातात
याचा अर्थ मला असे वाटते की लोकांना शिकायचं आहे. मग त्यांना मी हे साधन दिलेलं आहे, अरे बाबा शिका आणि तुझा हा फायदा होईल आणि जे तुम्हाला परवडेल. तर आपल्या अग्रवालमुळे जे काही वातावरण निर्मिती झालेली आहे की आपण लाखो शेतकऱ्यांकडे पोहोचू शकतो. आपलं साम TV आहे, आपलं सकाळ आहे आणि बारामती ॲग्रिकल्चरला लाखो लोक येऊन तिथे बघतात. ह्या सगळ्यांची नोंद समाज 100% घेईल. आमचं असं म्हणणं की हे आम्हाला महाराष्ट्रापुरतं नाही ठेवायचं, हे आपण देशभर द्यायचं. कर्नाटक असो, तुमचं आंध्र प्रदेश असो, गुजरात असो, UP असो, मध्य प्रदेश असो, सगळीकडे आपण हे ज्ञान देणार आहोत की ज्याचा या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा व्हावा. कारण ही सामाजिक व्यवस्था शरद पवारांनी उभी केलेली आहे, पण ती आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्यामुळे हे लोक इथे आकर्षित झाले आणि म्हणून हे संशोधन होऊ शकलेलं आहे. धन्यवाद सर. देशात पहिली हरित क्रांती झाली, त्यानंतर श्वेत क्रांती झाली आणि आता शेतीतली तिसरी क्रांती म्हणजेच AI क्रांती होऊ घातली आहे आणि त्याची पहिली पावलं यशस्वी रीतीनं पडताना दिसत आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह नितीन पाटणकर, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.